महसूल विभागाची बरीच कामं ग्रामीण भागात गाव स्तरावर कोतवाल म्हणजे महसूल सेवक यांच्यामार्फत केली जाते, परंतु गेल्या 13 तारखेपासून महाराष्ट्रातले महसूल सेवक यांचं काम बंद आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। विदर्भस्तरीय काम बंद आंदोलन आणि धरणे साखळी उपोषण धरणे आंदोलन नागपुरातील संविधान चौकात सुरू आहे आणि या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील म्हणजे कोतवाल यांच्यावर निर्भर असलेली जी कामं आहे म्हणजे पंचनाम्यामध्ये मोठी मदत कोतवालांची होती किंवा इतर जे कामं आहे ते ठप्प आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वे पंचनामे नुकसानीचे पंचनामे होण्यास विलंब होणार आहे आणि ती मदत मिळण्यासही विलंब होणार आहे। एकच मागणी आहे की चतुर्श्रेणी कर्मचारी हा दर्जा द्यावा, या एकमेव मागणीसाठी हे काम बंद आंदोलन 13 तारखेपासून सुरू आहे। रवींद्र बोधिले आपल्या सोबत आहे, अध्यक्ष विदर्भस्तरीय अध्यक्ष। दादा काय मागणी आहे, कशासाठी आंदोलन करता? आम्ही चतुर्थ श्रेणी मिळाली पाहिजे म्हणून हा आंदोलन सुरू आहे। 60 वर्षापासून जी ब्रिटिश काळापासूनचा हा पद निर्माण केलेला आहे, पण ह्या पदाला अजूनपर्यंत कोणत्याही सरकारने चतुर्श्रेणी दिली नाही। चतुर्थ श्रेणी दिली म्हणजे आम्हाला सन्मानाने जगता येईल। आज आम्ही मानधनी आहोत, मानधनीचा पगार 15,000 मिळतो, यात काही आमचा उदरनिर्वाह होत नाही आणि हा उदरनिर्वाह होण्यासाठी आम्ही शासनाचे एवढे कामं करतो, महसुली एवढे कामं करतो, महसूल गोळा करून देतो, निवडणुकीचे कामं करतो, आपत्ती व्यवस्थापनमध्ये कोणी फसले असतील पुरा पाण्यात त्यांना काढून देतो, शासकीय पंच म्हणून सुद्धा आमचा वापर करण्यात येते। तेवढं शासकीय काम करून सुद्धा ठप्प आहे काम बंद आंदोलन। आमच्या काम बंद आंदोलनामुळे सर्व कामं ठप्प झालेले आहेत। कधीपर्यंत असणार आहे हा आमचा बेमुदत आंदोलन आहे। जोपर्यंत आम्हाला चतुर्श्रेणी देणार नाही तोपर्यंत आम्ही हा बेमुदत काम बंद आंदोलन सुरू ठेवू। पाऊस आहे, नुकसान आहे, त्याचे पंचनामे होणं गरजेचं आहे, रिपोर्ट जाणं गरजेचं आहे, त्यात तर सहकार्य करायला पाहिजे। तुम्ही सगळे शेतकऱ्यांचे पोरं आहे। सर्व बरोबर आहे सर, पण आम्हाला पण आमची एकच मागणी चतुर्श्रेणी दिली असती तर आम्हाला ही वेळ आली नसती ना सर। चतुर्श्रेणीसाठी आम्ही या राज्यभरातील महसूल चौकीत येऊन बसलो आहोत, कारण आम्हाला आमच्या हक्काची मागणी आहे। चतुर्श्रेणी ती दिली तर आम्हाला जीवन जगण्यासाठी बरं होईल। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। साखळी उपोषण नागपुरातील संविधान चौकात 13 तारखेपासून सुरू आहे आणि जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण काम बंद आंदोलन असं सुरू राहील असं हे महसूल सेवक म्हणतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही भागात ओल्या दुष्काळाची स्थिती आहे, पाऊस पडतो आहे, येलो मोजॅकचा अटॅक आलेला आहे सोयाबीनवर, त्याचे पंचनामे होणं गरजेचं आहे आणि कोतवालांची मदत त्यासाठी लागणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।